बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया ठळक बातम्या। आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा देण्याची काँग्रेसची मागणी। जालना महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात आले स्वच्छता अभियान। आणि दौलतगड किल्ल्यावर शिवकालीन गणपतीची मूर्ती आढळली। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लव्ह जिहाद रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कायद्याचा मसुदा तयार करण्यास विरोध केला। महाराष्ट्र सरकारने एक अधिकृत ठराव जारी केलाय, ज्यामध्ये पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती लव्ह जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतराच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी पावले सुचवेल असं नमूद केलंय। यावर केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं आहे। धर्मांतर थांबवण्याची तरतूद असावी। सामाजिक आणि धार्मिक सलोखा बिघडू नये यासाठी पावले उचलली पाहिजेत। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरच्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। काँग्रेसच्या पक्षप्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली। दुर्घटनेच्या वेळी बचाव कार्याऐवजी सरकार आकडे लपवण्यात गुंतलं होतं असा आरोप त्यांनी केला। दुर्घटनेच्या आधी तासाभरात 1500हून अधिक तिकीटं विकली गेली होती, त्यामुळे रेल्वेला गर्दीचा अंदाज यायला हवा होता असं त्या म्हणाल्या। पर्यटकांना मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या सानिध्यात जंगल सफारी, ट्रेकिंग, गड किल्ल्यांची सैर अशा प्रकारचे निसर्ग सौंदर्य बघण्याची आवड असते। अशातच भंडारा जिल्ह्याच्या साकोली परिसरातील नवेगाव नागझिरा अभयारण्यालगत असलेल्या वलमाजरी येथे महर्षी ॲडव्हेंचर्सच्या वतीने प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यात हॉट एअर बलून आणि पॅरा मोटरिंगचा आनंद जिल्हाधिकारी संजय कोलते यांच्यासह काँग्रेस नेते नाना पटोले यांनी घेतला। यावेळी गावातील महिला व चिमुकल्यांनी देखील या सफारीचा आनंद लुटला। जालन्यात महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात साफसफाई अभियान राबवण्यात आलं। यात जालना महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी, पोलीस ट्रेनिंग सेंटरचे प्रशिक्षणार्थी यांच्यासह जालना शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रायगड जिल्ह्याच्या खालापूरमधील दुर्गम भागात असलेल्या वाघेश्वर धनगरवाडा येथील माथाडी कामगाराच्या मुलाची 22व्या वर्षी महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे। किरण गोरे असं या मुलाचं नाव आहे। अतिशय कठीण परिस्थितीत कठोर परिश्रम आणि मेहनत घेत अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात तो महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालाय। त्याच्या या यशाबद्दल खालापूर तालुक्यासह रायगड जिल्ह्यातून त्याचं कौतुक होत आहे। बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी।
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दौलतगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेदरम्यान शिवकालीन गणपतीची मूर्ती सापडली असून जागर दौलतगडाचा उपक्रमांतर्गत साफसफाई करताना प्रतिष्ठानचे सदस्य निलेश निवाते यांच्या नजरेस ही मूर्ती आली होती। संकष्टी चतुर्थी असल्याने हा योगायोग भाविकांसाठी विशेष महत्त्वाचा ठरला असून ही मूर्ती शिवकालीन असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। यावर पुरातत्व विभागाच्या अभ्यासानंतर अधिक माहिती समोर येणार असल्याची माहिती निलेश निवाते यांनी सांगितलंय। तर आता शनिवारपासून आम्ही आज स्वच्छता हे करत असताना साफसफाई करत असताना गडाच्या मला वाटते पश्चिम साईड आहे ना ती पश्चिमेकडे जिथून वरती येतो त्या साईडला आम्हाला काही विटांचे अवशेष सापडले आणि त्यानंतर एक गणपती बाप्पाची मूर्ती सापडली जी पाषाणामध्ये आहे आणि इतर याच्यापेक्षा म्हणजे खूप वेगळी मूर्ती आहे आणि एकदम मनमोहक मूर्ती आहे। त्या मूर्तीचं मला वाटते आज साफसफाई करत असताना माझा मुलगा देवव्रत त्याला ती मूर्ती सहाय्य केली। सातारा जिल्ह्यातील कास पठारापासून कास तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। सातारा शहरापासून कास पठारापर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। कास पठार परिसराच्या विकासासाठी 2 वर्षांपूर्वी कोट्यवधी निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र कास पठारापासून कास तलाव परिसरात जाणारा रस्ता विकासापासून वंचित राहिलेला आहे। त्यामुळे कास तलाव पाहण्यासाठी येत असलेल्या पर्यटकांची गैरसोय होतीये। नमस्कार, मी महारुद्र तिकुंडे, माहिती अधिकार। आज वर्ल्ड हेरिटेज कासचा जो रस्ता आहे जो बामणोलीकडे आणि तलावाच्या बाजूने जातो या ठिकाणचा जो सर्वजण अर्धा ते 1 किलोमीटरचा रस्ता आहे तो अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेला आहे आणि आजूबाजूचे रस्ते चांगल्या दर्जाचे केलेले असताना हा रस्ता दुर्लक्षित ठेवण्यामागचं गौडबांगाल अद्याप कळलेलं नाही आहे। सातारा जिल्हा PWD असेल, जावली PWD असेल, हे ह्या ठेकेदाराला कोणत्या कारणासाठी पाठीशी घालत आहेत आणि संबंधित रस्ता हा खराब असल्याकारणाने पर्यटक त्या दिशेने जाताना कुचावत आहे, त्यांच्या वाहनांचं नुकसान होतं आहे, पर्यटकाला त्रास होतो। ही बाब सर्वसामान्य नागरिक म्हणून माझ्या निदर्शनास येत असताना मग जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास काय येत नाही, PWDच्या निदर्शनास काय येत नाही, तर या मागचं जे गौडबांगाल आहे ते त्वरित PWDनं दूर करावं आणि सदरचा रस्ता त्वरित चालू करावा। अमरावती जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा परिषद बांधकाम, राष्ट्रीय आरोग्य मिशन, लघुसिंचन, पाणी पुरवठा, नगर विकास, पुनर्वसन, आदिवासी आदी विभागातील सुमारे 1000 कोटींचं बांधकामाचे देयके शासन स्तरावर थकीत आहेत। यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून बरेच कामे पूर्णत्वास येत असताना देखील सदर कंत्राटदारांना त्याची देयके अदा न केल्याने कंत्राटदारांकडून शासनाप्रती रोष व्यक्त होतोय। मागील 8 ते 10 महिन्यापासून बांधकाम विभागाची जी आहे ती प्रलंबित आहे। मधात लोकसभेचे इलेक्शन होते, त्यानंतर विधानसभेचे इलेक्शन झाले, त्यामुळे आम्ही कंत्राटदार म्हणून विचार केला की बा आता ही निवडणूक प्रक्रिया आहे आणि प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला त्यांचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा जास्ती काही त्याबद्दल काही जास्ती प्रोपगंडा किंवा खूप जास्ती काही मागणी केली नाही। पण आता लोकसभेचे इलेक्शन जवळपास 6-8 महिने झाले, विधानसभेचे इलेक्शन सुद्धा 4-5 महिने होऊन राहिले, तरी सुद्धा शासनाकडून आम्हाला जी करायला लावलेली कामे आहेत त्याचे देयक देण्यात येत नाही आहे। यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने ATM कार्ड बदलून पैसे काढणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 6,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यवतमाळ जिल्ह्यात 2 फसवणुकीच्या घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता। आरोपींनी भानुदास गावंडे यांचे ATM कार्ड बदलून त्यांच्या खात्यातून 1,15,000 रुपये काढले होते। S कृष्णमूर्ती आणि कृष्ण भीमनळीकर असं अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत। बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता
समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी. 4 दुकानांच्या शटरचं कुलूप तोडून 2 लाखांची चोरी करण्यात आली आहे. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे ही चोरीची घटना घडली आहे. या घटनेनंतर घनसावंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होतीये. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीतून जनावरांची अवैध वाहतूक करणारा पिकअप पोलिसांनी सापळा रचत पकडला. या वाहनात एकूण 6 गोवंश जनावरांना अवैधरित्या वाहतूक करत असल्याचं निदर्शनास आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वाहन व पशुधन असा एकूण 5,75,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. आरोपी विरोधात केशोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय. हायड्रोलिक पद्धतीच्या रेतीच्या ट्रॉलीचा नट कसत असताना ट्रॉलीच अंगावर कोसळून एक तरुण मजुराचा जागीच अंत झाला. भंडाऱ्याच्या बेटाळ वैनगंगा नदी रेती घाटात ही घटना घडली आहे. लोकेश भाकरू बुद्धे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. लोकेश हा वैनगंगा येथील बेटाळ रेती घाटावर ट्रॅक्टरमध्ये रेती भरण्यासाठी गेला होता. यावेळी हायड्रोलिक मधून ऑइल येत होते. नट कसत असताना हायड्रोलिकची ट्रॉली अकस्मात खाली कोसळून त्याचा मृत्यू झालाय. या बातमीसह या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.